नमस्कार, मी संगीता. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त साधी आणि सोपी रेसिपी. एकदम तोंडाला पाणी सुटेल अशी चविष्ट लागते, ती म्हणजे लसुणी मेथी. तर लसुणी मेथी बनवण्यासाठी तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतली आहे. ती भाजी खुडून घेतली आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये घालू 2 चमचे तेल. तर आपण भाजीसाठी तेल थोडं जास्तच वापरणार आहे. तेल थोडंसं गरम होऊन देऊ. तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया 2 कांड्या लसणाच्या ठेचून घेतल्या आहे किंवा कट करून घेतले तरी चालतील. तर मी ते खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घेतला आहे. हा लसूण छान तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता लसूण लालसर व्हायला लागला आहे. याच वेळी आपल्याला धुवून घेतलेली मेथीची भाजी तेलामध्ये घालायची आहे. भाजी छान 2-3 मिनिटे छान तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. भाजी चांगली परतल्याने भाजीची चव अजूनच वाढते. तर तुम्ही इथे पाहू शकता भाजी चांगली परतलेली आहे. आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता भाजीसाठी जे वाटण किंवा मसाला लागतो तो भाजून घेऊया. तर त्यासाठी घेतले आहे अर्ध वाटी शेंगदाणे. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजले की त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तीळ. तर सफेद तीळ घेतलेले आहे आणि 1 चमचा बेसन पीठ. बेसन पीठच्या ऐवजी तुम्ही ते चण्याची डाळही घेऊ शकता. आणि हे सर्व आता छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता शेंगदाणे बेसन तीळ छान भाजलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान वाटून घ्यायचं आहे. तर पाणी घालून इथे मी छान वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल. तर 30 कढई मी घेतलेली आहे भाजीची. त्यामध्ये घालूया 4 लसूणच्या पाकळ्या आणि लसूणच्या पाकळ्या छान लालसर होईपर्यंत भाजायच्या आहे. हे छान लालसर झाल्या की त्यामध्ये घालायचा आहे 1 वाटी कांदा. तर कांदा बारीक कट करून घेतलेला आहे जेणेकरून लवकर कांदा शिजेल. कांदा छान लालसर व्हायला लागला की त्यामध्ये घालायचा आहे 1 कट करून घेतलेला टोमॅटो. तर टोमॅटो ही मी बारीक चिरून घेतलाय. टोमॅटो ही छान 2-3 मिनिटं मऊसूत होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे. आता आपण घालूया मसाले. तर मसाल्यामध्ये मी घेतला आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. हा सर्व मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. सर्व मसाला छान परतला की त्यामध्ये घालायचं आहे वाटण आणि त्याचसोबत मी अर्ध वाटी पाणीही घातलेलं आहे. हा सर्व मसाला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर घालू चवीनुसार मीठ. तर इथे मी 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही भाजी किती घेणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. त्यानंतर घालूया शिजवून घेतलेली भाजी. सर्व भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भाजीवर 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून छान शिजवून घेऊ. एकदम भाजीला तेल सुटलं पाहिजे. तर इथे 4 मिनिट झालेले आहे. तुम्ही वरतूनच पाहू शकता भाजीला तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल.
तर पहा भाजीला छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली भाजी तयार झाली आहे। हे पहा भाजी किती छान तयार झाली आहे। तर आता आपण भाजीचा तडका तयार करूया। तडका तयार करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे पळी। तुमच्याकडे तडक्याचं भांडं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। यामध्ये घालते 1 चमचा तेल। तेल छान कडकडीत गरम होऊन देऊ। तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे 2-3 लसूणच्या पाकळ्या आणि वाळलेल्या मिरच्या आणि छान तडका तळून घेऊ। तडका छान तयार झालेला आहे। आता इथे भाजीमध्ये घालायचं आहे वरून। तर तुम्ही ते पाहू शकता किती छान भाजी तयार झाली आहे। तुम्ही अशा प्रकारे भाजी एकदा नक्की ट्राय करा। खायला खूप चविष्ट लागते, खूप म्हणजे खूपच। एकदम हॉटेल सारखी भाजी होणार आणि खायला एकदम चविष्ट लागते। त्यामुळे तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि भाजी कशी झाली हे कमेंट मध्ये मला देखील सांगा। हा माझा व्हिडिओ तुम्हाला कुठेही आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा।